पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ELI म्हणजेच रोजगार संलग्न प्रोत्साहन या योजनेला नुकताच ग्रीन सिग्नल देण्यात आला। या योजनेअंतर्गत पुढील 2 वर्षांमध्ये 3.5 कोटीहून अधिक लोकांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट सरकारचं आहे। नेमकं हे धोरण काय आहे पाहूया। पहिल्यांदा नोकरी आणि EPFO मध्ये नोंदणी असणाऱ्यांना लाभ। एका महिन्याच्या पगाराइतके 15,000 रुपये अनुदान 2 भागात। पहिला हप्ता 6 महिन्यांनी आणि दुसरा 12 महिन्यांनी देणार। अधिकाधिक कर्मचाऱ्यांना काम देण्यासाठी थेट कंपन्यांना सबसिडी। सुविधेचा जवळपास 1.92 कोटी नवीन कर्मचाऱ्यांना फायदा होणार। 4.1 कोटी तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ELI योजना। 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचं उद्दिष्ट। केंद्र सरकार योजनेवर 2 लाख कोटी रुपये खर्च करणार। 1.92 कोटी तरुणांना नोकरीची संधी। 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांचा तरुणांना फायदा होणार आहे।